शिवसेना उमेदवारांची यादी तयार असून येत्या 1 ते 2 दिवसात ही यादी जाहीर करणार आहे अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। तसंच युतीच्या 45 जागा जिंकू असा विश्वास देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। आदित्यवरती माझं कोणतंही बंधन नसून आदित्य निवडणूक लढवणार नाही अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। भाजपा प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केलं तर शिवसेनेची साथ मिळाली म्हणून सुजय विखे पाटील मिळावी अशी विनंती त्यांनी केली। सुजयचा मुकाबला राष्ट्रवादीच्या अरुण जगतापांशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांच्या उपस्थितीत नगरच्या जागेबाबत बैठक होणार आहे। या बैठकीत नगरच्या जागेवर चर्चा होईल। युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 24 मार्चला कोल्हापुरात जाहीर सभा होईल। अंबाबाईचे दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येईल। उद्या काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। या बैठकीत महाआघाडीबाबत अंतिम निर्णय होणार असून जागा वाटप आणि महाआघाडीच्या चर्चेवर निर्णय होईल। काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते बैठकीत उपस्थित राहतील। रयत क्रांती संघटना चौथ्या आघाडीत सामील होणार नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय। सदाभाऊ खोत यांना लोकसभेसाठी हातकणंगलेची जागा हवी आहे पण मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सदाभाऊ खोत म्हणाले। सुजय विखे पाटलांचा मुकाबला राष्ट्रवादीच्या अरुण जगतापांशी होण्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रवादीकडनं आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। नगर दक्षिणच्या जागेसाठी जगतापांचं नाव आघाडीवरती असल्याची माहिती समोर येते। येत्या 2 ते 3 दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असून शरद पवार नातवाचा हट्ट पुतण्यासाठी राजकारण करतायत असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं। पालघर लोकसभा मतदारसंघावरती आमचा हक्क आहे त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आणि जिंकून येणार असा दावा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केला। खोपोलीत शेकाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत अजित पवारांनी हजेरी लावत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत। शरद पवार ज्या वेळेस पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील अशी टीका अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवरती केली आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आशिष देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली आहे। यासाठी आशिष देशमुख यांनी काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली। संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। युती आणि आघाडीला संभाजी ब्रिगेड प्रखर विरोध करणार आहेत तर सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबादचं 18 जागा लढवतील असं कळत आहे। कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला। तसंच कोळंबकर यांनी कायम पक्षनिष्ठा बाजूला ठेवून वैयक्तिक स्वार्थ साधला असं त्यांनी म्हटलं। भाजपनं आता नवा फंडा अवलंबलेला आहे। यायचं असेल तर आताच या, लोकसभेनंतर दरवाजे बंद होतील असं म्हणत रणजितसिंह मोहिते पाटील आणि कालिदास कोळंबकर यांना अल्टिमेटम दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मोदींमुळे एकही कारखाना आणू शकलो नाही हे बोलण्याचं धाडस दाखवताच मी निवडणुकीमधून माघार घेईन असं आव्हान सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत गीते यांना दिलं। मनसेचा लोकसभा निर्णय अजूनही राज ठाकरे यांनी जाहीर केलेला नाहीये पण दुसरीकडे मनसेमध्ये पक्षप्रवेश सुरू झाले आहेत। आज मुंबई उपनगर, घाटकोपर आणि टिळकनगर भागातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला। राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभा निवडणुकीत चांगलीच बॅटिंग करावी लागणार आहे कारण यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला निवडणूक चिन्ह मिळाले बॅट। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांनी राजू शेट्टींची भेट घेतल्याचं कळतंय। महायुतीत आणण्याचा यावेळी संदेश त्यांनी राजू शेट्टींपर्यंत पोहोचवला पण त्यांनी नकार दिला। पालघर लोकसभेसाठी युतीकडनं संभाव्य यादी श्रीनिवास वनगा यांचं नाव जाहीर झाल्यानं भाजपा खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत। मी केलेल्या विकास कामांचा विचार झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। जालना लोकसभा मतदारसंघातनं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याची चर्चा होती मात्र ती अजून माघार घेतलेली नसून उद्धव ठाकरे या बाबतीत अंतिम निर्णय घेतील असं खोतकरांनी म्हटलं। शरद पवार यांनी मावळ मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असं वक्तव्य पवारांनी केलं। पुण्यात काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक पार पडली। या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह अनेक आजी माजी आमदारांनी हजेरी लावली।
अहमदनगरला सुजय विखे यांच्या प्रवेशानं खासदार दिलीप गांधी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी नाराज कार्यकर्त्यांनी दिलीप गांधींच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली। राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संसदीय चौकशी समिती नेमण्याची आवश्यकता होती, मात्र सरकारनं चौकशी समिती का नेमली नाही असा सवाल शरद पवारांनी केला। आचारसंहिता लागू होऊनही एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंप याच्यावरती पैसे अजूनही जैसे थे पोस्टर्स आहेत, त्यामुळे संबंधितांवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली। एसटी बसवरती राजकीय पक्षाच्या जाहिराती प्रकरणी नांदेडमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल देखील झालाय। आचारसंहिता लागू झाल्यानंतर एसटी बसेस आणि बस स्थानकांवरील बॅनर्स तसेच आहेत। दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने दिलेले 13,900 कोटी रुपयांचा हिशोब द्या असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले। पुढच्या 3 आठवड्यात याबाबतचा प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे। जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वाड्रा केवळ एक मुखवटा असून मुख्य भ्रष्टाचारी तर राहुल गांधी हेच आहेत आणि कौटुंबिक भ्रष्टाचार आहे असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज केला। कायदा सर्वांसाठी समान आहे, सरकारनं तो केवळ ठराविक लोकांवरती लागू करू नये। मग रॉबर्ट वाड्रा असोत की नरेंद्र मोदी, प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी स्पष्ट केलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चेन्नईमध्ये विद्यार्थिनींशी संवाद साधला। यावेळी एका विद्यार्थिनीनं राहुल गांधींना सर म्हणून संबोधलं असता त्यांनी मला राहुल असंच म्हणा असं आवर्जून सांगितलं। रोटी न रोजगार, मोदी जी झोला उठाकर जाने के लिए हो जाए तैयार अशी टिप्पणी रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर केली, तर देशातील अर्थव्यवस्था ढासळल्याचं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं। तुम्ही होता कोण दिल्लीला राज्याचा दर्जा देणारे, तुमच्या बापाची दिल्ली आहे का असा वादग्रस्त सवाल अरविंद केजरीवाल यांनी भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांना केला। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींसह ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मीरत येथील हॉस्पिटलमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली। पूंछमध्ये एलओसी जवळ 2 पाकिस्तानी विमानं घुसली, यानंतर सर्व भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भलेसामधील बथरी या बाजार इथं भूस्खलनाची घटना घडली। या घटनेत बथरी बाजारपेठेतील तब्बल 13 दुकानं दबली गेली। नवी मुंबईतील नेरूळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्याची घटना घडली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। निवडणूक जाहीर होताच नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुसे इथं रस्त्याच्या कामासाठी असलेले 4 ट्रॅक्टर मध्यरात्री नक्षलवाद्यांनी जाळले। नाशिक महापालिकेनं अवैध बांधकामांवरती हातोडा उचलला। शहरातील काही ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। राका कॉलनीतील महापालिकेच्या जागेवर केलेलं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवलं गेलं।